स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरती परीक्षेची दुसरी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली असून यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामधील क्लर्क भरतीची 13,700 जागांची भरती परीक्षा जाहीर करण्यात आलेली होती. डिसेंबर 2024मध्येच स्टेट बँक ऑफ इंडियाची ही एक दुसरी भरती परीक्षा जाहीर करण्यात आलेली असून यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 600 जागांची ही भरती होणार आहे. आज आपण प्रामुख्याने या भरती परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेबाबतची माहिती घेणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडियामधील प्रोबेशनरी ऑफिसर ही एक बँकिंग क्षेत्रामधील करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वच युवक युवतींच्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा असते. या स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरकरिताची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी या सर्व बाबी जर आपण पाहिल्या तर या पदाकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार किंवा जो सध्या पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला बसलेला आहे किंवा परीक्षा देणार आहे आणि 30/4/2025 अखेर त्यांच्या परीक्षेचा निकाल डिक्लेअर होणार आहे असे उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याकरिता किमान 21 वर्ष व कमाल 30 वर्षे वयोमर्यादा ही सर्वसाधारण गटाकरिता निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि SC, ST, OBC करिता अनुक्रमे 5 व 3 वर्षाची सूट ही देण्यात आलेली आहे. या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता जनरल आणि OBC करिता 750 रुपये ही ॲप्लिकेशन फी राहील. तर SC, ST आणि फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेटकरिता कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 ही असेल. याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता या लिंकवरती क्लिक करून आपण IBPSच्या पोर्टलला जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सादर करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसरकरिताची सध्याची जाहिरात जर आपण पाहिली तर कॅटेगरी वाईज एकूण यामध्ये 600 पोस्ट आहेत. SC करिता 97 पोस्ट, ST करिता 57, OBC करिता 158, EWS करिता 58, जनरल करिता 240 अशा एकूण 600 पदांची ही पदभरती आहे. या वर्षीची SBI POची ॲडव्हर्टाइजमेंट पाहता आपणास एक सर्वात महत्त्वाची बाब दिसून येते, ते म्हणजे दिवसेंदिवस स्टेट बँक ऑफ इंडियामधील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या जागांची संख्या ही मोठ्या प्रमाणात यावर्षी घटलेली आहे. साधारणपणे हा जर तक्ता जर आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की 2017मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2313 इतक्या प्रोबेशनरी ऑफिसर पदाची रिक्रुटमेंट करण्यात आलेली होती. अनुक्रमे 2018, 19, 20मध्ये 2000, 21मध्ये 2056, 22मध्ये 1673, 2023मध्ये 2000 पदांची पदभरती झालेली होती. मात्र यावर्षी ही केवळ 600 पदांची पदभरती ही होत आहे. यावरून आपणास असे लक्षात येईल की स्टेट बँक ऑफ इंडियामधील प्रोबेशनरी ऑफिसर पदाची रिक्रुटमेंट ही कमी होत चाललेली आहे. या पदाकरिता जे चान्सेस ठेवण्यात आलेले आहेत, जे एखादा उमेदवार या SBI POच्या एक्झामकरिता किती वेळा ॲपियर होऊ शकतो याबाबतच्या काही अटी घालण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये जनरल व EWS कॅटेगरीमधील उमेदवार 4 वेळा, त्याचबरोबर जनरल आणि EWS मधील फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट असेल तर 7 वेळा, OBC फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट असेल तर 7 वेळा, SC, ST यामधील फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स घालण्यात आलेले नाही आहेत. तर हे साधारणपणे त्या ठिकाणी हे चान्सेस आहेत. या पदाकरिताची ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम, ग्रुप डिस्कशन व इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यामध्ये ही सिलेक्शन प्रोसिजर राहील. यामधील प्रिलिमिनरी एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिजनिंग ॲबिलिटी अशी एकूण या 3 सेक्शनची
20-20 प्रत्येकी अशी मिनिटे कालावधी असणारी की या ठिकाणी 100 मार्कांची 1 तासाची परीक्षा त्या ठिकाणी होईल. या वर्षीच्या प्रिलिमिनरी एक्झामचे सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे या एक्झाममधून मेन्स एक्झामकरिता शॉर्टलिस्ट करण्यासाठी सेक्शनल कट ऑफ हा विचारात घेतला जाणार नाही, तर त्या ठिकाणी ॲग्रिगेट मार्क्स हे कन्सिडर केले जातील आणि त्याच्या बेसिसवरती मेन्स एक्झामसाठी एका पदाकरिता 10 याप्रमाणे कॅन्डिडेट्स हे शॉर्टलिस्ट केले जातील आणि त्यांना त्या ठिकाणी मेन्स एक्झाम देता येईल. फेज 2 मधील मेन्स एक्झाम ही त्या ठिकाणी जर आपण पाहिली तर ती प्रामुख्याने 200 अधिक 50 म्हणजे 250 गुणांची ही एक्झाम होईल. यामध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडकरिता 60 मार्क्स, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशनकरिता 60 मार्क्स, जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेसकरिता 60 मार्क्स, इंग्लिश लँग्वेजकरिता 20 मार्क अशी ही 200 गुणांची MCQ टाईप एक्झाम असेल. त्यासाठी 3 तासांचा कालावधी राहील. तथापि यामध्ये 4 सेक्शन असून प्रत्येक सेक्शनसाठी विशिष्ट टाईम लिमिट हे घालून दिलेलं आहे आणि त्यानुसार आपणास ही एक्झाम द्यावी लागेल. या MCQ एक्झाम बरोबरच इमिडिएटली डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट देखील त्या ठिकाणी होईल. त्यामध्ये लेटर रायटिंग व एसे रायटिंगचे 2 क्वेश्चन्स दिले जातील. त्यासाठी 50 गुण असतील व अर्ध्या तासाचा कालावधी म्हणजे 30 मिनिटाचा कालावधी देण्यात येईल. मेन्स एक्झाम ही प्रामुख्याने 250 मार्कांची 250 मार्कांची राहील की ज्यामध्ये 50 मार्क हे डिस्क्रिप्टिव्हसाठी आणि 200 मार्क्स MCQ एक्झामसाठी राहतील. यामध्ये जे त्या ठिकाणी विद्यार्थी गुणानुक्रमे टॉप स्कोर करतील व कट ऑफ क्लिअर करतील की त्यांना थर्ड फेजमध्ये म्हणजे सिलेक्शनच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये जाता येईल की ज्यामध्ये ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू याचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या भरतीकरिता ग्रुप डिस्कशन ही ॲक्टिव्हिटी 20 मार्कांची असेल, तर इंटरव्ह्यू ही 30 मार्काची ॲक्टिव्हिटी असेल. असे एकूण त्या ठिकाणी हा 50 मार्काचा GD आणि इंटरव्ह्यूचा सेशन असेल की जे उमेदवार GD आणि इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांनाच आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर अशा प्रकारची ही थर्ड फेजमधले टप्पा हा त्या ठिकाणी त्यांना देता येईल. अर्थात ही ओव्हरऑल सिलेक्शन प्रोसिजर जर आपण पाहिले तर 100 मार्कांची MCQ टाईप प्रिलिमिनरी एक्झाम, 200 मार्कांची MCQ व 50 मार्कांची डिस्क्रिप्टिव्ह अशी मेन्स एक्झाम व त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूसाठी 50 मार्क अशी ही एकूण 300 मार्कांची त्या ठिकाणी बेरीज ही केली जाईल व त्याच्या आधारे फायनल सिलेक्शन्स हे होतील. 250 मार्कांच्या मधील 75% वेटेज गृहीत धरलं जाईल व 50 मार्कांच्या व ते 25% वेटेज म्हणजे 75-25 याप्रमाणे 100%चे आपले त्या ठिकाणी मेरिट हे लावले जाईल. म्हणजे मेन्स एक्झाममधील 250 मार्कांना 75%चं वेटेज व GD आणि ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यूमधील 50 मार्काचं 25%चं वेटेज हे देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार फायनल सिलेक्शन हे केले जातील. तर यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याकरिताची प्रोसेस ही 27 डिसेंबरपासून सुरू होत असून 16 जानेवारी 2025 अखेर ऑनलाईन अर्ज करून आपण पेमेंट करू शकतो. यासाठी प्रामुख्याने प्रिलिमिनरी एक्झाम ही 8 ते 15 मार्च 2025 या दरम्यान त्या ठिकाणी होईल व त्या ठिकाणी मेन्स एक्झाम ही एप्रिल ते मे 2025 या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर या भरती परीक्षेसाठी त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून की आपण त्या ठिकाणी या परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. या सर्व भरती परीक्षेच्या तयारीकरिता धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील IBPS बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटरमध्ये नवीन बॅच त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली असून या बॅचसाठी आपण या जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्या अखेर आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता. धन्यवाद.